तुम्ही मारामारी म्हटलं नाही. प्रोग्राम आहे 3:30चा. सुरू करायचं आहे ना. नमस्कार. 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 आज आपण आहोत विजयनगर मध्ये सिन्नर भागात. मी राहुल पेठे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या कार्यक्रमात. इकडे बघताय तुम्ही उत्साह दांडगा, महिला दांडग्या सगळ्या. म्हणजे सिन्नर मधली माणसं सगळी उत्साही माणसं, हार्ड माणसं. इकडे पण काही हार्ड माणसं, शांत माणसं. ही माणसं कशी आहेत मला नक्की माहित नाहीये, ती मला जाणून घ्यायची. त्यासाठी सुरू करूया आपला आवडता कार्यक्रम साडे मारे. आपण ज्या विजयनगर मध्ये आज आलेलो आहोत तिकडच्या एक ताई माझ्या बरोबर आहेत. विजयनगर मधल्या लोकांविषयी माहिती सांगायला. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा तुमचं. माझं नाव शिल्पा कमल किशोर लोया. बर. विजयनगर सिन्नर. विजयनगर मध्ये राहता. तुम्ही काय करता. मी एक गृहिणी आहे. बर. इकडच्या बाकीच्या गृहिणी कशा आहेत. काही भांडतातही आणि काही चांगल्याही आहे. हा, ते मी आलो तेव्हा अंदाज आला मला. चांगलाच अंदाज आलाय मला. बरोबर आहे. पण भांडणामुळे प्रेम वाढतं की प्रेम वाढतं. बरोबर आहे. म्हणून भांडता तुम्ही. हो. अच्छा. बरं. भांडणही पाहिजे आणि प्रेमही पाहिजे. दोन्ही पाहिजे. त्याच्यामुळे जीवनात काही मजाच येत नाही. असं काहीच मजा नाही. भरपूर मारामारी केली पाहिजे. कुठे मारामारी करता इकडे तुम्ही. विजयनगर मध्येच मैदान वगैरे आहे. हो आहे ना. काय इतकं मोठं मैदान आहे. तिथे मारामारी करता. हो. पण आज मला सांगा, गेम खेळणार आहात का सगळ्या बायका. हो खेळू. टाइमपास करणार फुल. हो. सुरू करूया खेळायला. हो. माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. चला खेळायला सुरुवात करूया. टोकन्स वाटून. भयानक उत्साहात टोकन्स वाटून झालेली आहेत. आता इकडची टोकन्स काढायची आहेत कारण भाग्यवान स्पर्धक निवडायचे, ज्यासाठी मला माझी मैत्रीण मदत करणार आहे. हाय. हाय. काय नाव तुझं. यशस्वी विजय शिंदे. कितवीत आहेस तू. 5वी मध्ये. 5वी मध्ये आहेस. हे असं छान छान रिबीन कोणी बांधल्या. माझ्या मम्मीनी. मम्मीने सांगितलं ना आज कार्यक्रम तर जरा रिबीन बांध वगैरे. नाही. तुला आवडतात अशा रिबीन बांधलेल्या. हो. बर. ही टोकन्स काढून देशील मला. हा, 3 टोकन्स काढून द्यायची. एक एक करून डोळे मिटायचे. एक एक करून द्यायचं माझ्या हातात. दे. हा, डोळे मिट. एक एक करून सावकाश. अजून एक दे. व्हेरी गुड. असंच तिसरं दे. थँक्यू. तिन्ही टोकन्स माझ्या हातात आहेत. बघूया कोण आहेत ते भाग्यवान स्पर्धक जे खेळणार पहिली फेरी. अंदाजे किती. पहिला क्रमांक आहे 42. दुसरा क्रमांक आहे 5. आणि तिसरा क्रमांक आहे 32. तिन्ही स्पर्धक तयार. सुरू करूया पहिली फेरी. अंदाजे खेळ तर खेळायचे पण मारायच्या त्याआधी थोड्याशा गप्पा. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. माझं नाव सौ विद्या सचिन मुळे. कोणामुळे. मुळे सर नाही मुळे. तुमचं आडनाव सचिन मुळे विद्या. हो. हा, तुम्ही काय करता हो. मी हाऊस वाईफ आहे. हाऊस वाईफ. हो. वाईफ बनायची हाऊस. हो तसं समजा. मग हाऊस वाईफ. हो म्हणून हाऊस वाईफ. बर. तुम्ही कितपत मारामाऱ्या करता. नाही मारा नाही केला अजून. मारामाऱ्या तुम्ही सोडवायला जाता. हो तसंच. हा. हो. हो सोडवायला जाता. हो. म्हणजे इकडे मारामाऱ्या होतात. हो. भरपूर मारामाऱ्या होतात. इथे भरपूर मारामाऱ्या होतात आणि ह्या सोडवायला जातात. बरं तुम्ही बाकी काय करता. काय आवडतं तुम्हाला. शॉपिंग करायला आवडतं. पिक्चर बघायला शॉपिंग करायला आवडतं. हो. हो. कोणाबरोबर. असं काही नाही. मिस्टरांबरोबर सासू बरोबर सगळ्यांबरोबर आवडतं. सचिन बरोबर. ते क्रिकेट खेळत नाहीत ना. नाही नाही क्रिकेट नाही नाही. खेळत. तुम्ही खेळता क्रिकेट. नाही नाही मी पण नाही खेळत. आपण फक्त मारामाऱ्या सोडवणार. बाकी काहीच नाही. बरं. आणि बाकी पिक्चर सगळं चालू असतं. हो हो. शॉपिंग चालू असतं. हो हो. भरपूर शॉपिंग करता. हो. बरं आज आपल्याला वस्तूंच्या किमतीचा अंदाज लावायचा आहे. हो हो. हाँ, त्यासाठी बेस्ट ऑफ लक. हो थँक्यू. नमस्कार. नमस्कार. नाम बताइए आपका. कविता दीपक भदाने. तुम्ही काय करता हो. गृहिणी. आणि काहीच नाही. नाही इकडच्या पैकी काय करता. या कशा मारामारी सोडवता. तुम्ही मारामारी करत असणार ना. नाही नाही करत. नाही. अच्छा रागावलेलं दिसतंय. माझा राग आलाय तुम्हाला. नाही. नाही राग आला ना. बरं तुमच्याविषयी सांगा आम्हाला जरा. नेमकं काय सांगायचं. नेमकं तुमच्याविषयी सांगा काहीतरी. आफ्रिकेत किती हत्ती आहे तो. हे तर तुमच्याविषयी नाहीये की नाही. मग ते तर मी विचारणारच नाही. तुमच्याविषयी सांगा.
तुम्ही घरी काय करता, बाहेर काय करता, टाइमपास, असं सगळं सांगा. माझं कॉलेज झालेलं आहे BA आणि सध्या मी DED कोर्स करते. काय सांगताय? मग त्याच्या पुढे काय करणार तुम्ही? बघू आता पूर्ण झाल्यावर. कुठे बघताय? सध्या तुमच्याकडे. माझ्याचकडे बघायचंय. बघू पुढे म्हणजे पुढे कुठे बघणार? पुढे म्हणजे शिक्षणात पुढे काय बघणार? जॉब वगैरे करेल. जॉब वगैरे करणार. भरपूर शिक्षण झाल्यावर मग भरपूर मस्त जॉब करणार ना? हो. बरं, पण आता तर वस्तूंच्या किमतीचा अंदाज लावायचा तुम्हाला. बर, त्यासाठी ऑल द बेस्ट. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. चंद्रकला सुरेशचंद्र हुरट. संध्याकाळी चंद्रकला. हा काय आहे काय? मग 16 चंद्राच्या 16 कला. चंद्राच्या 16 कला. तुम्ही कुठल्या कला दाखवता? सगळं मला सिलाईचं आहे, परत ड्रॉइंगची आवड आहे, गायण्याची आवड आहे, सगळं म्हणजे मैत्रिणींशी गप्पा मारण्याची आवड आहे. अरे खरंच चंद्रकला 16 कला. हा, सगळ्या खेळांमध्ये वगैरे भाग घेण्याची आवड आहे. कुस्ती ना? कुस्ती की कुस्ती नाही? नाही. हा. सोडून खेळ कुस्ती. सिन्नर मध्ये इकडे खेळ कुस्ती फक्त. त्याची आवड, कोणाला सोडवायची आवड, कोणाला खेळायची आवड. बाकी कसली आवड सांगा? 16 आवडींपैकी. खरेदी वगैरेची आवड. खरेदीची आवड आहे, बाजारात वगैरे जाऊन. आणि बाकी डान्स बिन्स करायची आवड. डान्स वगैरे नाही, गरबा वगैरे करते. गरबा करता तुम्ही? हो. हे घेऊन ते दांड्या. आणि गाणी गाता गरब्याची? गरब्याची गाणी वगैरे. हो मग गरब्याची गाणी गाता? हो, पण आता पाठ नाही माझे. पाठ सगळ्यात असते. गाणी पाठ नाहीये असं काय गाणं करताय पाठ तुम्ही? बर बर, पण वस्तूंच्या किमतीचा अंदाज आहे की नाही तुम्हाला? हो. हा, 30 राऊंड आपल्याला खेळायची, त्यासाठी बेस्ट ऑफ लक. थँक्यू. गप्पा म्हणून झाल्या, आता वेळ आहे पहिल्या फेरीची. म्हणजे अंदाजे कितीची? राऊंड एकदम सोपी आहे. तुमच्या समोर एक प्रॉडक्ट असणार, मी तुम्हाला काही आकडे देणार. आकडे वापरून तुम्हाला एक किंमत लावायची. ज्यांची किंमत प्रॉडक्टच्या एवढीच अचूक किंवा जवळपास जाणारी असेल त्या विजेत्या ठरतील. पहिल्यांदा किंमत कोण लावणार? तर ज्या ताई पहिल्यांदा इकडे आल्या त्या पहिल्यांदा किंमत लावणार. त्यामुळे पहिल्यांदा किंमत लावणार कविता ताई, मग चंद्रकला ताई आणि मग विद्या ताई. आणि आजचं आपलं प्रॉडक्ट आहे इलेक्ट्रिक राईस कुकर. 1.2 लिटर क्षमतेच्या या इलेक्ट्रिक कुकरमध्ये तुम्ही भाताचे सर्व प्रकार अगदी सोयीस्कर पद्धतीने करू शकता. या कुकर सोबत एक नॉनस्टिक पॅन व स्टीमर बास्केट आहे. याला डिटॅचेबल पॉवर कॉर्ड असल्यामुळे हा ठेवण्याकरिता खूप सोयीस्कर आहे. आणि याला आकर्षक असा कंट्रोल पॅनल सुद्धा आहे. कविता ताई तयार, प्रॉडक्ट तयार, आकडे तयार. हे घ्या, 4 आकडे वापरा आणि या प्रॉडक्टची किंमत लावा. किती किंमत आहे? 1580. 1580. मागे काय वाटतं? 2500. 2500 आणि 2000. तुम्हाला काय करायचंय? ठेवायची. हीच ठेवायची? हो. फ्रीज करूया? हो. ऑलराइट. 1580 1, 1580 2, 1580 3. कविता ताईंनी पण अंदाज सांगितला. बघूया आता चंद्रकला ताई काय करतात. हे घ्या, 4 आकडे लावा. किती किंमत आहे? 1850. 1850. बोला आता काय वाटते किंमत? 1850 बरोबर वाटते? सगळ्यांना वाटते बरोबर? बघितली होती किंमत? काय करायचं मग? ठेवायची. फुल सपोर्ट आहे. हो. ठीक आहे, फ्रीज करूया मग. 1850 1850 1850 चंद्रकला ताईंनी पण अंदाज सांगितला. बघूया आता विद्या ताई काय करतात. ठीक आहे, किती किंमत आहे? 1950. 1950. हा, 1950 बरोबर वाटते? 1850 पण बरोबर वाटते, 1950 पण बरोबर वाटते. नाही, ठरवूनच आलेत तुम्ही. support काय नाही. तुम्हाला काय करायचंय? फ्रीज करायची? हो हो हो. ऑलराइट. 1950 1950 1950 तिघींनीही आपापला अंदाज सांगितला. बघूया या प्रॉडक्टची कोणी किती रुपये किंमत सांगितली. कविता ताईंनी किंमत सांगितली 1580 रुपये, चंद्रकला ताईंनी किंमत सांगितली 1850 रुपये आणि विद्या ताईंनी किंमत सांगितली 1950 रुपये. आणि या प्रॉडक्टची खरी किंमत आहे 1995 रुपये. त्यामुळे विजेता आहेत विद्या ताई. हा घ्या तुमचा कुकर. सांगा कसं वाटतंय? खूप छान वाटतोय. खूप छान वाटतंय. हो आनंद झाला. हो हो. मला बरं वाटलं. हो हो मी असं विचारच केला नव्हता मला मिळेल. हो, असं वाटलं नव्हतं मिळेल असं.
हो ना? हो खरंच आनंद आलाय. हो हो आता काय करणार याच्यात? जे जे याच्यामध्ये होतात पदार्थ ते करणार. ते करणार आणि हो. खायला घालणार हो हो सचिनला. हो हो सगळ्यांनाच. बरं ठीक आहे, पुढची एक राऊंड खेळायची तुम्हाला, त्यासाठी ऑल द बेस्ट. हो थँक्यू. एक प्रश्न विचारतो. आजचे आपले 6 स्पर्धक सोडून हा बाकीच्यांसाठी आहे, ज्याचं उत्तर एपिसोडच्या शेवटीच सांगायचं. प्रश्न असा आहे, असा कोण आहे जरी खोली बंद असली, दारं खिडक्या बंद असल्या तरी दारं खिडक्यांच्या फटीतून हा ये जा करू शकतो? उत्तर आठवून ठेवा, एपिसोडच्या शेवटी विचारणार. तोपर्यंत तुम्ही बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम साडे माडे.